रसायनयुक्त प्रदूषित पाणी नदीमध्ये सोडल्याने अनेक छोटे मोठे मासे मृत झाल्याने दादर खाडीलगत असलेल्या अनेक मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे दादर खाडी प्रदूषणात जी कंपनी जबाबदार आहे तिच्यावर कारवाई करण्यात यावी, तसेच पंचनामे करून मच्छीमारांना नुकसान भरपाई द्यावी, असे निवेदन जिल्हाधिकारी किशन जावळे व पेन नायब तहसीलदार यांना कोकण किनारा मच्छीमार संघटनेने दिले आहे। पाताळगंगा नदीत मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त प्रदूषित पाणी मिसळत असल्याने दादर खाडी, रावे, खारपाडा, जिते, कोपर, सोनखार, उरनोली, वशेनी, आवरे, गोवाटणे, कळवणे, डोलकर येथील छोट्या मोठ्या मच्छीमार व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असल्याने हे सर्व मच्छीमार एकवटले असून त्यांनी जिल्हाधिकारी व नायब तहसीलदारांना निवेदन दिले आहे। लवकरात लवकर कारवाई करावी, कारण आता सोडलेल्या प्रदूषित पाण्यामुळे कमीत कमी महिनाभराचे नुकसान मच्छीमारांचे झाले आहे। हे प्रकार जर असेच घडत गेले तर मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचे मच्छीमारांनी सांगितले आहे। यावेळी कोकण किनारा मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील, जयवंत तांडेल, हिरामन पाटील, विनोद पाटील, दिलीप पाटील, प्रदीप पाटील उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।